अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या 7/12 उतार्यावरील नावे बेकायदेशीरपणे कमी करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर निवेदन सादर केले। पिढ्यानपिढ्या ताब्यात असलेल्या जमिनींच्या नोंदींमध्ये झालेल्या कथित फेरफारामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। संबंधित महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, तसेच झालेल्या फेरफार रद्द करून शेतकऱ्यांची नावे 7/12 उतार्यावर पूर्ववत करण्यात यावीत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे। या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका पक्षाने घेतली असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाकडून योग्य कारवाई झाली नाही तर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे। हे जे प्रकरण आहे हे आपल्या अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावातील आहे। या इथले जे शेतकरी आज आपल्याला इथे दिसत आहेत हे जवळजवळ म्हणजे बरीचशी कुटुंब आहेत, पण आता 43 शेतकऱ्यांची नावं एका म्हणजे 3 गटांवरनं कमी केली आणि ती कमी कोणी केलीत तर इथल्या तलाठी आणि सर्कलनी, आणि ती देखील कशी केली तर आर्थिक आमिषापोटी त्यांनी आमचे शेतकरी जे म्हणजे ज्यांच्या ताब्यामध्ये एक 776 11 773 13 आणि 794ची 2 अशा 18 एकर जवळजवळ क्षेत्र असलेल्या मिळकती ज्या कुळाने आलेल्या होत्या, जे कुळाने आल्या आणि ह्या इथून 2015 साली आपलं जे हे असतं जे विक्री प्रमाणपत्र हे रजिस्टर करून शेतकऱ्यांना कुळ बनवलेले होते, त्यांच्या नोंदी देखील रद्द करून ह्या 18 एकरचं क्षेत्र पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जे एक संचालक आहेत सुनील शिंदे ह्यांच्या नावाने डायरेक्ट केले आणि 43 शेतकऱ्यांची नावं कमी केली। आज देखील ह्या ज्या मिळकती आहेत या संपूर्ण मिळकती आमच्या शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये आहेत, परंतु आपल्याला माहिती आहे आता अलिबाग तालुका असेल किंवा आपला अलिबाग बाजूचा परिसर असेल, इथे जागांच्या किमती बऱ्याचशा वाढल्या, त्याच्यात शेतकऱ्यांच्या जागा विकून गडगंज संपत्ती कमवणारी बरीचशी मंडळी आहे, ज्यांनी ह्याच्यामध्ये संगनमत करून तलाठ्याला आणि तुमचे जे सर्कल आहेत त्यांना हाताशी घेऊन हे जमिनी त्यांनी दुसऱ्यांना, आता त्यांचा जो काही विषय असेल आपल्याला माहिती आहे पैसे कमवण्याच्या दृष्टीने, परंतु मी आपल्याला सर्वांना ह्या आपल्या माध्यमातून सांगू शकतो की ह्या ज्या आमच्या शेतकऱ्यांच्या मिळकती आहेत ज्या कुळाने आलेल्या वर्षानुवर्षे हे आमचे शेतकरी कसत आहेत, ह्या मिळकतीमधील ठीक आहे तुम्ही चुकीच्या पद्धतीने ह्याच्यावरती अतिक्रमण करण्याचा किंवा आमच्या शेतकऱ्यांना बाजूला करण्याचा एक प्रयत्न केला असेल, पण 100% आम्ही तुम्हाला एकही इंच शेतकरी आमची जागा घेऊन देणार नाही आणि जे चुकीच्या पद्धतीने कोण काय काम करत असेल त्यांना आम्ही 100% धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, प्रांतांनी ह्याच्यामध्ये एक निकाल दिलेला होता, त्याच्यात देखील या 3 मिळकती वगळलेल्या होत्या। इवन आता आपलं कोकण आयुक्तांकडे प्रकरण चालू आहे, परंतु अतिशय घाई गडबडीमध्ये या लोकांनी हे ज्या नोंदी आहेत त्या फिरवल्या। तर आम्ही आता इथे तहसीलदारांना दिलेलं आहे निवेदन, जिल्हाधिकाऱ्यांना पण देणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या ह्या ज्या कुळाने आलेल्या मिळकती जे आमचे स्थानिक शेतकरी आहेत अलिबागचे, यांना काही झाले तरी ह्या भूमींपासून वंचित होऊन देणार नाही आणि जर काही चुकीचं ह्या शासनामार्फत काय केलं तर 100% अख्खी काँग्रेस या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील।